नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एक ब्लॉगमध्ये. आज आपण जातोय गोवा. यस, तुम्ही बरोबर ऐकलं, आपण गोव्याला जात आहे. लाईफमध्ये फर्स्ट टाईम. हा सुद्धा माझा गोव्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स. अँड दिस इज विथ यू. आय एम द ओनली वन पर्सन जो इथं आला आहे. अजून पूर्ण टीम यायची आहे. आणि यस, ऑफकोर्स हा ब्लॉग मी पूर्ण शेवटपर्यंत दाखवून प्रयत्न करण्याची. हा आला बेस्ट थिंग राहील. एक्सप्लोर करेल मी, जे काय करेल मी, काय ॲक्टिव्हिटी करेल ते तुमच्यासोबत आहे. आणि यस, साधारणतः 15 मिनटं झाले आहे. मी इथं वेट करतो आणि इथं तुम्ही बघू शकता कोणीच नाही, सुनसान सडक जसं म्हणतो. आणि हे आपलं लाडकं SS मोबाईल. यस, आणि मी वेट करतो, बघतो तुम्ही येईल तिथे लागेल आणि आपली गाडी तेव्हा पोहोचते. यस, मी सगळं पूर्ण SS मोबाईलचं स्टाफ पूर्ण सगळे सोबत चाललो आहे आणि खूप मजा मस्ती आणि एन्जॉय करणार. यस, ब्लॉग टू बी कंटिन्यू. यस, आणि इथे आपली गाडी पोचलेली आहे. सर्व मित्रमंडळी आहेत आता. एव्हरीवन इज प्रेझेंट हिअर. अँड आज आम्ही चाललो गोव्याला फिरायला मंडळी. हॅशटॅग जय होता जय विजय असं चालते, काही इशू नाही. आपण भेटू गाडीमध्ये. पुढचा व्लॉग आपल्याला असंच मजेशीर आणि एकदम हास्यपूर्व असणार आहे. आणि मी ट्राय करेल पूर्ण व्लॉग हा यूट्यूबवर अपलोड करायचं. आपला सपोर्ट असतो 100%. हेर वी गो. आणि आपण आता निघलेलो आहे. सगळे आपली टीम ही गाडीमध्ये एंटर झालेली आहे. आणि आपल्या ट्रिपची सुरुवात अशी झालेली आहे. सगळे मंडळी आपल्यासोबत आहेत आणि तुम्ही बघू शकता ही चांगल्या प्रकारे आपली गोवाची ट्रिप चाललेली आहे. तिथे आपले ड्रायव्हर भाऊ, तिथे आमचे अविनाश भाऊ, आयन भाऊ, अरबाज भाई, प्रदीप भाऊ, शुभम भाऊ, तिकडे बाकी सर्व मंडळी इथं जमलेली आहे. आणि अशाच प्रकारे मी तुम्हाला अपडेट करत राहीन. फक्त थोडा वेळ लागेल तुमच्यासाठी. जस्ट सेकंडचा वेळ राहील, माझ्यासाठी फक्त खूप तासाचा वेळ राहील. आणि मी तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा ब्लॉगचा मजा देईन. देर इज अ लफड़ा ऑन गोवा स्पेलिंग. यस, आपण थांबलोय थोडासा छोटासा ब्रेक, चहा ब्रेक म्हणू शकता. मी चहा घेतली आहे, फिनिश झाली आहे. खूप एन्जॉय झाला गाडीमध्येही, असाही एन्जॉय झाला आहे. आणि पुढे एन्जॉय होत राहणार. फक्त ब्लॉगसाठी कंटिन्यू थांबा. हॅलो गाइस, आय जस्ट वोक अप अँड आय सॉ दिस आणि मी तर आम्ही सगळे इथे नाश्ता करायला थांबलेलो आहे. ब्लॉगची स्टार्ट आज मॉर्निंग. मॉर्निंग छान झालेली आहे, खूप छान. आणि थोड्या वेळात आम्ही गोव्याला राहू पूर्ण मंडळी. आप बुजुर्ग हैं, आप अंदर चलिए. क्या रे बाबा है तुम्हारे लिए. चाचा, ये सवेरे सवेरे क्या मेरे को यही देखने का है क्या? आणि अशा प्रकारे आम्ही एक सकाळचा नाश्ता करत आहोत. तिथे सगळी आमची मंडळी बसलेली. हिरो मारी असते. हिरो मारी असते. आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. सगळ्या गोष्टी डन रेडी झालेल्या आहेत. आम्ही निघायच्या तयारीवर लवकरच निघू आणि लवकरच गोव्याचं दृश्य आपल्याला बघायला भेटेल. नाश्ता आणि फोटो सेशन समाप्त करून आम्ही निघलेलो आहे आता गोव्यासाठी. हे काही फोटो आम्ही काढलेले आहेत. देर इज समथिंग स्पेशल शॉर्ट्स बिटवीन दिस फोटोज. इंस्टाग्रामला बघायला भेटते. त्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. प्रमोशन तलाव काहीतरी म्हणून डेस्टिनेशन आहे जिथं आपण आता आहोत कोल्हापूरमध्ये. आणि वी आर सर्चिंग आउट की आमचं SS कोड दिसतं का. इंटायर आमची टीम एकच विचार करते SS कोड.
गोव्याचा प्रवास करता असताना एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला जो प्रवास आहे आपला तो काही मालवण आणि अशा ठिकाणावर जावं लागतं. म्हणजे ॲक्च्युली हे कोकणाचाच पार्ट आहे. तुम्ही बघू शकता बघा, पूर्ण कौलारू घर आहे. मागच्या 7 ते 8 किलोमीटरपासून मी बघतोय सगळीकडं तुम्हाला कौलारू घर दिसणार. एकदम गावाकडची पद्धत, एकदम खेडेगाव. इव्हन इथं फोनला सुद्धा रेंज नाही आहे. लोक अजून कौलारूच्या घरात राहतात. 1 मजली 2 मजली कौलारू घर, शाळा सुद्धा एकच त्याच्यामध्ये. असा सुंदर असा रोड. निसर्ग असं रम्य वातावरण आणि शिवंभो सोबत. अरे बाप, क्लॅरिटी चांगली ती रे. आणि आम्ही असे सगळे थांबलोय. आम्ही हे बघायला थांबलोय, घास बघा इकडे मित्रांनो. घास बघा मित्रांनो. भाऊ व्लॉगला चालू करणारे युनिक ग्लास. घास बघा, घास युनिक आहे भाई. असं वाटतं दलदले भाई ते घास. अरे भैया ये जगह पे फोटो हो ना भाई. गिर गर्दन घाट. गिरगर्दन घाट. वैतागवाडी. फिर मेरे दिमाग की बत्ती जली. ये. मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर जगह पे घर 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 घर. नाच करते काय, यावंच लागतं. असं दाखवा लागतं. असं दाखवावं लागतं. हा. आपल्या प्रवासातला पहिला रेल्वे क्रॉसिंग. सगळी मंडळी इथे थांबलेली आहे. असं बघू शकता तुम्ही समोरून ते आपल्या मागपर्यंत. पहिली ट्रेन येईल आणि प्रवास आपला पुढे चालू राहील. Here we just enter in Goa and we are going towards Baga beach. And here is a lot of church like this in Goa. If anyone want to visit the church, you can visit. We are just entered in Goa and now मी आता बघतोय की रूम कोणती चांगली राहील, बेटर राहील. हा विला चेकआउट आम्ही केला आहे. आता समोरच्या काही रूम्स आहेत ज्या की त्या रूम आहेत, त्या रूम आम्ही चेकआउट केल्या. आता जस्ट काही रूम चेकआउट करतो आहे. बघू जी रूम पसंत पडेल ना घेऊ. अजून एखाद दोन प्रॉपर्टी चेक करू. आणि हो, यासोबत हा पूल पण आहे. लेट्स चेकआउट स्टेडियम अँड वेट. ऐक ना, छान करा, खालीच करा. तर रेट चेक करू आपण. रेड बघू. हा चला रेट बघा. झालं. ते किडे पडलेले. आम्ही आलो नाही आणि काही माणसं लगेच इथं एन्जॉय करायला बसली. बडवायझर आलो. आणि हा, आपण आता रूम फायनल केलेला आहे. सगळ्या गोष्टी काही फिक्स झालेल्या आहे. आणि आपण आता आपल्या नेक्स्ट ॲडव्हेंचर म्हणू शकता, काही नेक्स्ट ॲक्टिव्हिटी म्हणू शकता, तिकडे आपण आता जाणार आहे. बट त्याआधी आपल्याला फ्रेश व्हायचं आहे. आणि 2-3 गोष्टी आहेत ज्या मी ऑन कॅमेरा सांगू शकत नाही, ते मी समजून घ्या. पण मी तुम्हाला असंच ब्लॉग आणि आता सगळे एन्जॉय करताय स्विमिंग पूलमध्ये ॲक्च्युली. यस. इनके हाथ में सोने का लोटा दिया ना, फिर भी इन्होंने सिर्फ भीख ही मांगना. आणि आता मी पण जाणार लगेच 2 सेकंदामध्ये. उधर डीप है, उधर डीप है. अरे छोटे छोटे बच्चों के लिए उधर है, छोटे बच्चों के लिए उधर है. और कुछ भी नहीं है बोल रहा तू. अरे बाप रे बाप. आणि यस, ब्लॉगची सुरुवात पण असं मधनंच होते. प्रत्येक व्हिडिओमध्ये असं मधनं होते. पण ठीक आहे, आता सगळी काही तयारी करून आम्ही आता बीचच्या दिशेने जात आहेत. असं प्रत्येक
म्हणजे आमच्याकडचा प्रत्येक माणूस हा रेडी झालेला आहे, काही बाकी काही आहे. त्यामुळे आपण थोड्याच वेळात सगळं काही कंटिन्यू करू आणि प्रत्येक गोष्टीसाठी हे करावं लागेल. आणि आमचे इथे हे 2 बहादर आहे जे फक्त फोटोमध्येच बिझी आहे. त्यांना फोटोशिवाय त्यांचं पुढं जगच नाही आहे. फोटोसाठी जे फक्त आम्ही चाललो थोडीफार माहिती घ्यायला, आजूबाजूची माहिती लागेल, सगळ्या गोष्टी लागेल, चांगलं जेवण कुठं भेटणार, बागा बीच तर आहे पण त्याच्या व्यतिरिक्त अजून बीच कोण करणार, सगळ्या गोष्टी काय पण बघूया. पायी संघटना टुवर्ड्स टू बागा बीच. एव्हरी पार्टिसिपेशन वॉट एव्हर स्लिप ऑफ टंग. आणि सुंदर असा हा रस्ता बागा बीचकडे जाण्याचा. सगळे रिकाम टेकडे आम्ही जातो बागा बीचला. आता आम्ही एंटर झालो आहे गोवाच्या बागा बीचच्या मेन एंट्रन्सवरती. म्हणजे इथनं बागा बीच शक्यतो हार्डली एक 2 ते 3 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरती असणार आहे. माझ्यासोबत आम्ही सगळे मित्र आहेतच. तसोबत महेश सर पण आमचे आले आणि तिथं काही महेश सर काही कारणास्तव थांबले आहेत. म्हणजे तर कारण म्हणजे त्यांना घ्यायचं आहे गॉगल. गॉगल घेणं इम्पॉर्टंट आहे भाई आयुष्यात. बाई काय असं नसते तर लोक भुकीने मरू द्या पण आम्हाला गॉगल घ्यायचा. सगळे आम्ही आलो जवळजवळ एक 2-2.25 किलोमीटर आलो आहे चालत या आशाने की चांगले रेस्टॉरंट बघू, तिथे जेवण करू. आणि इथं खूप सारे रेस्टॉरंट येऊन गेलेत, खूप सारे. इवन त्या इथनं स्टार्ट झाले ते रेस्टॉरंट, तिथून आम्ही आलो आहे. तरी महेश सरने जेवणासाठी हे नाही केलं तर चालू आहे. बाकीचे आमचे अर्धी टीम जे आहे 7-8 लोक समोर आहेत, 4-5 लोक हे आहेत, 2-4 लोक अजून मागत आहेत. हां भाई तर असं आहे ओव्हरऑल. बाकी तुम्हाला मी सांगत राहील काय आहे काय नाही. स्टेडियम क्या सी है गर्दी, अफाट गर्दी, सगळीकडे गर्दीच गर्दी. अवदसा ज्याला म्हणतात अवदसा. काय मला काय जमत नाही काय. आणि पूर्णपणे आमचं फोटो सेशन झालेलं आहे तसं तुम्ही बघू शकता. तरी पण इथं आमचे काही चष्मे बहादर, मास्टर बहादर आहे ज्यांचं फोटो सेशन अजून बाकी आहे. आणि शेवट माझा प्रदीप भाऊच्या मागे चाललं आहे. कुठे चाललं आहे प्रदीप. शेवटी सगळे चालले आहेत बीचवरती आणि आम्ही अशा प्रकारे आता फोटोशूट असंच चालू आहे. पूर्ण टीम अरे टीम इकडे आहे, टीम एक मोठं बसलेला आमचं फोकस नाही करत ते. आणि ओव्हरऑल बाकी तर आहे सगळे पण आहे. थोडंफार फोटो सेशन, थोडी मौज मस्ती, मज्जा. आणि हे असे आमचे महेंद्र भाऊ खांडरे. काय म्हणतो ए पर्याला बसू दे. सीपी साहेब कसे फोटो काढून राहिले. स्टार्ट. देखो इन्हें ये है होश की बूंदें. पूरा नशा उतरेगा एक रात में. याद करेगा पुलिस स्टेशन को. स्टार्ट ना. عندي خوش فاصلة يا أخي تفوت. नमस्कार मंडळी. आता आपण सगळं एन्जॉयमेंट करून झालं आहे आणि आता आपण जातो आहे क्लबच्या शोधामध्ये. आता ॲक्च्युली क्लब इथं कोणाला सापडत नाही, सगळे शोधत आहे. हे पण सगळेच. आणि सगळ्यात मेन माणूस आहे हा प्रदीप. यालाच क्लब शोधत नाही कारण सापडत नाही. कारण हा एखादी येऊन गेलेला आहे. ॲक्च्युली याला माहिती पाहिजे क्लब कुठे आहे. तो सुद्धा गुगल मॅपवर शोधतोय. ठीक आहे आपण बघूया कुठं आहे काय आहे काही नाही. कुठे गेला आंबेकर.
आणि यस आता मी निघतोय पबच्या शोधामध्ये. ॲक्च्युली आता आम्हाला पबसुद्धा सापडलं नाही. आता मी बघतोय आणि आम्हाला रस्त्यामध्ये ऑफर भेटलं जसं की स्कुबा ड्रायव्हिंग, पॅराग्लायडिंग वगैरे अशा भरपूर काही गोष्टी भेटल्यात. आणि काय बघतो डिसाईड काय करायचं. सकाळी त्यासाठी 8 वाजता उतरायचं. लेकिन 8 वाजता आपण का उठणार जेव्हा आपण पबमध्ये लवकर जाणार. पबमध्ये लवकर जाणं हे सोपं नाही आहे. ॲक्च्युली पॉसिबलच नाही आहे. ते पॉसिबल गोष्टीसाठी का बघू आता काय होतं काय नाही. तर डिस्कशन त्याबद्दल चालू आमच्या ग्रुपमध्ये. तर बघूया काय होतं काय नाही. मी तुम्हाला या गोष्टीची अपडेट देत राहील. ते ट्यून एक एक्साइटमेंट किंवा आश्चर्यचकित करणारी गोष्ट एक अशी असू शकते की आपलं सगळं काम गोव्यामध्ये झालेलं आहे. म्हणजे काम म्हणजे ॲक्च्युली एन्जॉयमेंट्स आहे काही गोष्टी झालेल्या आहे. तरी आम्ही नालायकासारखे चौघही रोडवरती बसलेलं आहे. का? कारण माहिती नाही. पुढं काय करायचं माहिती नाही. रूमवर जाणार की नाही जाणार माहिती नाही. सांगू मंडळी, मला असं फील येत नाही की गोव्याला आलो म्हणून. खरंच पाहिलं नाही तुम्ही बघा पिंपरी चिंचवडचं मार्केट वाटेल माहिती आहे का? येस येस अक्षरशः पिंपरी चिंचवडचं मार्केट. करेक्ट ते बघून घ्या. राईट. म्हणजे ॲक्च्युली गोवा म्हणण्यासारखं इथं ॲक्च्युली काहीच नाही आहे. तसं तुम्हाला असं वाटेल की तुम्ही तुमच्या सिटीमध्ये आहे फक्त चेहरे नवीन दिसत आहे इथं. तुमचे नंबर प्लेट चेंज झाले. यस नंबर प्लेट चेंज झाली आणि चेहरे नवीन दिसत आहे. आता चेहरे नवीन दिसत आहे अर्थ असं की लोक थोडं मॉडर्न राहणार. काही लोक मॉडर्न आणि काही फॉरेनचे. बाकी ऑब्विसली एक गोष्ट आहे फॉरेनचे लोक राहणार. त्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे. आता आमचा एक प्लॅन आहे. चला क्लब बघू. म्हणजे ॲक्च्युली आम्ही क्लब पहिल्यापासून बघत होतो पण एक सापडलं आहे क्लब चांगलं म्हणजे साऊंड सिस्टम वगैरे काही काही अनरिजनेबल पण आहे आपल्यासारख्यासाठी. तर आम्ही प्रयत्न करू की गाण्याचा डान्स वगैरे जे काही गोष्टी असेल एन्जॉयमेंट करू. आणि अप्रॉक्स क्लब चालणार हे 4 वाजेपर्यंत. आता क्लब जर 4 वाजेपर्यंत चालता होऊन 4 वाजेपर्यंत ते नाचणारच नाही. बाकीच्या गोष्टी तर एन्जॉयमेंट असणार. 4 वेळ थांबावं जर वाटलं आपल्याला की थांबणार किंवा अदरवाईज आम्ही आमच्या रूमवर चालणार सगळे. आता काय अपडेट राहील ते जाणून घेण्यासाठी आपल्याला ब्लॉग आज आपला आहे तो पूर्ण बघावा लागेल. कंटिन्यू बघावं लागेल. स्टे अपडेट स्टे ट्यून. Thank you. And yes, now we all are united and we are discussing about tomorrow's trip. Tomorrow's trip will be the, scuba driving and all the, yes, all that thing. इंग्लिश बोलता है? Yes, yes. Full English. Let's see tomorrow. If you want to see Ayashi, you can see the. प्रत्येक गोष्टीत Ayashi. या गोवा या चालवत नाही मी पण या कधीतरी या. मस्ट विजिट प्लेस भाई एक नंबर. क्लबमध्ये जायच्या आधीच मजा आहे भैया. अजून तर गोष्टी व्हायच्या बाकी म्हणजे एन्जॉयमेंट. यस यस यू कॅन से देअर फॉरेनर. आणि हा गोवात आला की नवीन शॉक. त्या सगळ्या पायऱ्या चिटकतात मित्रांनो. आता चिटकल्यात. एकदम डेंजर फिलिंग. एकदम डेंजर. अरे बाप डेंजर फिलिंग. नमस्कार. आता आपला क्लब आणि डान्स कम्प्लीट झालेला असून आणि ॲक्च्युली मला कळण्यात बसलेला आहे. बोलायच्या हल्ली काहीच नाही आहे. खूप सारा डान्स वगैरे आहे पण काही यूट्यूबच्या त्यावरती गाईडलाईन्स असतात. त्यामुळे मी काही अपलोड नाही करू शकणार त्याबद्दल काही, कारण कॉपीराईटचा पण इश्यू राहील. ठीक आहे. आजचा व्लॉग एवढाच होता. बाकी उद्या काही ॲडव्हेंचर असणार आहेत उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय. थँक्यू.